योहान कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय याचे 12 वचनापासून मी वाचत आहे। पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे। जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील। योहान कृष्ण वर्तमान 7वा अध्याय 15 वचनापासून मी वाचत आहे। यावरून यहुदी आश्चर्य करून म्हणू लागले, शिकला वाचून याला विद्या कशी आली? यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठविले त्याची आहे। जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगेल त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल। 18 वचन, जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो, परंतु आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनिती नाही। प्रभू येशू ख्रिस्त कोणी साधारण व्यक्ती नाहीये, तो देव मानव स्वरूपात आहे। कलेसेकरस पत्र 2 अध्याय 9 वचन म्हणते, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते। अर्थात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देव पूर्णपणे देहधारी झाला, म्हणून या विश्वातील सर्वोच्च गुरु तो आहे।